आले ना आता पडल्या पडल्या काय नव्हतं नाही खायची वेळ आली ना तुमची तर नव्हती सोय तुम्हाला नाही काय फरक पडतो माझी किती पंचायत झाली अरे तू नालायक झाला काय नालायक निघालो आपण काय करायचं एवढी उद्योग करायची तू सोय होती ना तरी पुन्हा तेच तेच बोल राहिले तुला सोय लागेल होती तुला काय इकडे तोंड घालायचं काम होतं तुम्ही दम नाही काढते हो नुसते माग 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 शब्दासारखं तुझ्या 25 वर्ष झाली कवर दाम काढायचा तुम्ही तवाच लग्न करून घ्यायचं ना अरे तुम्हाला काय आता सुचलं आदुपारी मी लग्न केलं असतं तू तसं आठवर राहिला असता मला आधी तो उरकावर मग मावला बाबा बरी सासूबाई होती तर ती सासूबाई बी गेली आणि बायकोला घेऊन गेली ते म्हातारं पण आम्ही बोलत चालतो तुम्हाला काय माहिती तोंड घालायची गरज आहे तुला तो बायको सोडली सासू पाटला करी सुटलाय तू चांगलं वाटतं मला लळा लागला तिचा मला लळा लागला तुम्हाला काय लागलं अरे होतं लाळा लावायचं म्हणजे त्याला घर जावं लागतो तेव्हा लाळा लागतो काय दादा तुम्ही बी मला आता तू मा मनात पाप न तुम्ही सारखं तुमच्या मनात पाप होतं हा बरं नेमकं तिचं ऑपरेशन व्हायल नाही कोणतं सासूबाईचं नाही मग तू मला म्हणलंय का मग आता सांगितलं ना मग तिला काय आता ऑपरेशन करते तिला काय फरक पडतो ऑपरेशन करायचं का आला गरज काय पडली तुम्ही वाढवत चाला त्या तुम्ही ना एखादी म्हातारी कोतरी बायको पण करून घ्या एकदाच मग तिचा तरी पिछा सोडशाल ऐ मला बायको करते मी जेवण करी म्हातारी कोणतरी नको मी म्हातारा पण माझं मन जेवण झालं आता तुमचं मन आहे जेवण पण 4-2 वर्षात कुक करून जाशाल मग तिचं करायचं काय आम्ही मग तू आहे ना काय मी सांभाळीत बसू तिला सांभाळते तू तू 4-5 वर्ष तुम्ही 5-6 पोरं काढून ठेवशाल नाही पोरं बिरं नाही मग माझ्याच वाटे होत्या पुन्हा नाही पोरं बिरं नाही काढायची मग जे ऑपरेशन करलं असेल ना ती पाय हा मग जवान बाईचं कुठं ऑपरेशन व्हायला राहतं दादा हिला पाहू की चलो ठेकेला कोणला तिचं ऑपरेशन नाही होईल तिला 2 पोरं अहो तिच्या नवरा तिने हान मारून काढून दिली तिचं ऑपरेशन नाही होईल तिथं लय ताण गावी आहे तिचं तर पोट काय पण दिसलं होतं मला हा पोट काय पण दिसलं होतं चेक केलं का तुम्ही नाही एक दिवस सांगू काय दादा तुम्हाला काही वाटत आहे नाही तुम्ही आंघोळ करताना पाहिजे तिला हा मला प्यायची ती दारू मला ना आता तुम्हाला खरं बाप म्हणायची लाज वाटायला लागली कुठं कुठं तोंड मारायचं तुम्ही ए कोणा नाही एवढा बाय ठेकी का हां बकुळी का हां गजरी का हां शांती का शांती का बस एवढ्याच हा बाकीची विसरून गेले बा आणि बाकीचे विसरून गेला बंद करा दादा बंद करा आता एक काम करा तिला घेऊन या राणीला घेऊन या कसं घर सोडून जाऊ का मी तुला नसेल सण होत नाही नाही घर नका सोडून जाऊ माल लोक नाव ठेवतील तुम्ही गेल्यावर नाही ते एक काम करतो हा. जातो त्या येणे गजराला जातो म्हणजे मथर पाहिलं ना कसं आहे मथर तुम्हाला दाराच्या आत घुसू दिलं तर तेवढं भाग्य समजा त्याची जमीन वाट्या कुठ्या करतो मी आता काय कशाला तिकडे पण जायचं तिकडे तोंड मारायला जाशाल का आला तुम्ही एक काम करते राणीला घेऊन या आणि या चुपचाप इकडं आपण ती राणी आली का आपलं थोडं तंदुरुस्त होऊन खाऊन पिऊन एखादी बायको पाहू तुम्हाला लागलं असतं नाही राणी आली तर राणीच्या आईला घेऊन येतो आलीच का पण तिथं म्हणजे ती राणी या भेटणार नाही ती सासूबाई बी येणार नाही स्वयंपाकला सवलय हा माझं आहे त्याच्यामुळे तोंडाला पाणी सुटायचं तर करते काय? मटण आंबलं होतं तरी मी पिऊन घेतलं हा का ते उरेल का हा म्हणलं कसं येणे जायचं नाही नुसकान नाही काय उत्पाद बरं नाही आता करायचं. आता जा तुमच्या पाया पडतो पहिले जा कोणला तरी घेऊन या एक तर राणीला आणा नाही तर मग सासूबाईला आणा कोणला आणा मात्र घालू घालून तुया का नाही मी राहतो तिकडं अहो ते मारायला धावलं होतं मागच्या वेळेस माझं पेत आहे ती हा पिल राहते नाही 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 नका वा तुम्ही घेऊन या पटकन जा लवकर या लय मात्र माझं हो लई पोटात कावळे कुकू राहिले रे दादा काय तुम्ही त्या रात्री का भाकरी बनवल्या होत्या माणसाला नाही जेवढं तर माणसाला लय का म्हातारा होते लय लिमिट मध्ये बोला बरं का तुम्ही का वाढा बोलले मग ते काय पाहत नाही समोर कोणी काय ते टाके ठेवतो ना म्हणून का दाबू का तिथं बाबा जेलमध्ये जायचं दाबा अरे पण मग तू जेलमध्ये मग इकडे काय माझ्या होणार नाही प्रेमात घ्या प्रेमात घ्या हा येऊ का? हा या लवकर या बरं झालं बा राणी आली म्हणजे कमीत कमी काही नाही पोटाची ती शांती होईल पडत काय लोळ तर भूक झोप येणार नाही आता पडून बी राम राम कोण आहे? पाहू ना उठा ना
मोठा नाही येत काय अजून हे काय अवतार आहे चालायचं दादा का हा वखत पडला बाका तर गाद्याला म्हणा काका म्हणजे आम्ही गाडू आहे का नाही गाडव नाही मग सोन बाई नाही त्यानं तर कपडे लावतात वाला कोण नाही ना असं बरं एक काम करायचं हा. आले ना बसले हां चला कुठं जा तुमच्या घरी नाही पण मग आता सुनाल न्यायला आलोय नाही पाठवायचं नाही मला नाही बा, असं नाही मराठी भाषा समजती का अहो तो पर्याबद्दल दडके घ्या सुटला दडके घराला का आला घराला दडकी बायको वाचून मग आम्हाला काय घे नाही का त्याच्याशी उद्या कमी जास्त झालं तर मिळाला तर मिळाला आम्हाला आमचं काय जाणार आहे नात रांडकी होईल रांडकी झाली तर मी दुसरा करून देईल हा दुसरे असं का ते हा नाही हो अहो तुमच्या सारख्या नालायकाची गाडी घेतल्यापेक्षा दुसरा एखादा सज्जन पाहिजे ना कोण आलाय की हा तुम्ही दोघे बापले का नालायक आहे? आता सुधारलो आम्ही सुधारलो तुम्ही सुधारले ना नाही सुधारलो हा मग सुधारले तर दुसऱ्या चांगल्या करा बायका मी नाही पाठवू शकत बरं का राणे ए राणी नाही राजाने इथून उठायचं काम करायचं कधी आले तुम्ही दादा हा तुला घ्यायला आलोय मला तुम्ही आले का काय चाललंय येईन बाई काय नाही घरात काम आवरत होतो काय म्हणता लयच कटाळा केला आम्हा का तुम्ही सध्या नाही हो कटाळा बेटाळा कसला कटाळा आता झाले बरेच दिवस झाले हं. राणीला न्यायला आले मी तेव्हाच म्हटलं होतं हिला राय तुमची सोय नाही होणार म्हटलं खाय प्यायची लय अवघड झालं आता त्यांची सोय पाहायची आहे का तुला तोय ना तिचा नवरा डायरेक्ट बी तो दडक्या घे सुटला दडक्या राणी करता त्याला म्हणावा डोक्याला पट्टी मार आणि आता पाठी मागून घे पुढून घेते असेल तर नाही का हो एवढं वाईट बोलू आमच्या पोराला काय आमच्या पोरामध्ये चौरंगी चिरा आहे हा नालायक हा नाही नालायक म्हणजे बेलायक नाही मग सज्जन 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 का हा हा बरं मग असं करायचं मी काय पोरीला पाठवीत नाही बाबा हं. जाते मी आता तिचा विचार घ्यायचा सोडून द्या मी पाठवत नाही मी कशाला काय एवढं होतो बोलता? पाहुणे पुरीची जात म्हणजे काचेचं भांड आहे तुम्हाला काल राखण करता तुम्ही आम्हाला माहिती आहे ना काचाचं आहे का लोखंडाचं आहे का मातीचं आहे आम्हाला माहिती आहे. बाबा मला पण करमत नाही हं. जाते आता किती दिवस इथं राहू आता तू जाय ना दुसऱ्या दिवशी मम्मीला बोलून घे नाही हिला नाही बोलवणार मी आता मी जाणार नाही पुढच्या महिन्यात जाईल वाटलं एखाद्या चक्कर असं का आताच नाही जाणार पाहू ना कशी जाती बरं काय आणू का तुम्हाला हा काय आणू काय नाही आम्ही घेतली नाही आम्ही शाकाहारी बनलोय मग तुम्ही ये जाणार फिरत फिरत काहीच गरज नाही ना आम्हाला बाकीचा आनंद परपाचा आनंद पाहता अशा बेलायक लोकांकडे जाणं आमच्या सारख्याला सोबत नाही ना आम्ही जाऊ शकत नाही म्हणजे या मूर्खापाशी व्यावृत्ती विजय जायचं काम होतं बेआबरूचा विषयच घ्यायचा नाही मग हर का मूर्ख आहे तुम्ही चुहान बेलायक आहे तुम्ही चुहान बेआबरूचे तुम्ही चुहा बरं एवढं कशाला बोलता आपली नात देईल एवढं मी बोलून राहिलोय नात आहे ना नात देले म्हणजे काय ते लोकांच्या डोक्यात खटके पडले परत तर मग काय करशाल मग लोकांना दगड मारतील आम्हाला काय करणार आहे ते आणि मग आपल्या पुरीचं काय होईल? बाबा थोडं शांत घ्या ना शांत घेऊ किती दिवस राहिली आता मला पण जाऊ दे ना मला पण इथं या बा. करमना आता. तुम्हाला त्या गोडीत सांगतोय हा सूनबाई न्यायला आली हा मग नेऊ का ठेवू आता मी तुझा विचार घेतो हा ते गुढीत विचार घ्या हा जायचंय ना बाई तुला हा, आम्हाला जायचंय जायचंय ना तयारी कर आम्ही तयारी करते हा पाहुण्याला चहा सुद्धा नाही द्यायचा हा लगेच तयारी करायची तुझं आवरण डळ लगेच पण असं कुठं असतं का आता आपल्या घरी पाहुणे आले म्हणल्यावर चहा पाणी काही नाही आपलं काम नाही राहत का नाही 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 दुसऱ्या वेळेस बघू या वेळेस काहीच नाही द्यायचं जरा कडक त्यांना आठवण घडली पाहिजे हॉटेल पाहिजे तरी चालेल मला हॉटेलवर हाटेला जो दुपारा बंद होता आमच्याकडं हे बा पुरीची तयारी केली उठा मग तुमच्याकडे चक्री आहे ना येईन ना पुढच्या महिन्यात उद्याच पाठवून देतो ना पाठोपाठ तुम्ही जा अहो मामा त्यांना माझी काय आठवण येते घडी घडी तुम्हाला ते समजत नाही येते ना तुझ्या हाताला लय चव आहे हा हा तुझा हात तोडून टाकील का तेव्हा तुला समजेल नाही येणार आहे अगं आता येऊ नकोस ना तू ए बाई माझ्यासारखं बनवायला शिक म्हणजे लोक मग माझं धाव करा हा मी शिकते तुझ्यासारखा स्वयंपाक करायला पण आता येऊ नको बाबा पाय किती तापले बरं तुम्ही काय करता डळायचं चला काय करू मग? मग आता काय करते तुम्ही मुक्काम चला ना आता तुझ्या जेवलं असतं हं? तुमच्या आजी भाजीला आवडत काय नाही भाजी बनवेल नाही आज आम्हाला सगळ्यांना उपास आहे नका मटण मग 2-4 बोंबील मोडा
बोंबीलची चटणी बनवू का ठेच्यात? काय नाही जेवायचं नाही, आज उपास आहे सगळ्यांना. तो बरं, शेंगा बांधून दे ना, भाकर न बांधून दे. ते तिकडे बघा सण. हा, ठेचा भाकर मी बनवते घरी दादा. चला ना हा तुम्ही. चला तिकडे चला. पाहिजे तर मी येतो माझ्या हातचं आवडतं. गाडीत बसून द्यायला. तुम्ही अजून आधी बरं काय ये बोलले बाई ना संग, ऐका काय ना. मला महत्वाचं बोलायचं होतं. काय काय राहिलं आता तुमचं बोलायचं? हं? थांबा बर का, काय बोलायचं? मी लाव बोलायचं असं म्हणजे बाई, आता पुढलं घेऊन चाललोय. मी लाऊड स्पीकर लावतो. हा पुरीला आहे ना, पुढला पोर वस्तूर आहे ना, आता आम्ही काय पाठवणार नाही. हं. पुढला पोर वस्तूर काय पाठवणार नाही कोण? आम्ही. तुम्ही नका पाठवू, पण मी येईल ना भेटायला. अगं आई ओ दादा माझे बाबा खूप एकदम खंतड आहे. बर तुम्ही शांतता घ्या. आता काय कोणाला बोलित होते नाही, थोडं. नाही, नाही, हे बाईला सांगितलं आता पोर घेऊन चालू आहे. हा पुढला पोर वस्तूर आहे ना, पोरीकडे येणार नाही आता. बर आता तुम्ही येऊ नका. आम्ही नाही नाही, तिला म्हणलो बरं मग आता त्यांना लय तो कातवून भेटायला आता काय नाही म्हणजे ना, हा फक्त तिथं थांबन कोण? सुन बाई. हा आणि एकदा सुन बाईला पोर सोर झालं ना, हा. का बाळात पाण्याला येईन, आलीच मग काय ते बाळात पाण्याला येईन. हा, मग बाळपणाला यावं लागेल ना, नाही तर मुलगी इकडे आली तर मग पोराला पाहायला याल ना. नाही नाही, तिकडं आम्ही पहिलं बाळात पण आमच्याकडे. हा जेव्हा होईल तेव्हा होईल. मला पोरग तुम्ही चला. मी काय म्हणतो, ते बाजारामध्ये तू रिंबट बटणीला मारी घट करशील का पातळ करशील, वरण ते नंतर पाहू. होईल पोरग तेव्हा पाहू. हा बाळातपणाला इकडे आणायचं का तिकडे ठेवायचं पाहू नका ना, माझ्या बाबा चांगली नाही ना. बर का. तुम्ही आहे ना, का मग येईन हो हो, जा जा. चला हो तुझे सासरे गं या. येतं म्हणलं येईन बाई. हा या काय माझे बर का. आता काय काळजी करू नका पुरी. काय नाही आम्ही हाय हा आम्ही चला तुम्ही. लोक म्हणतील अहो, बाई चला चावडी ना, दादा तुम्ही चला ना. बाय बाय. हा, हा हा चला तुम्ही. बायपासनच जा. आहो चला ना. काय ते पंचकपणासारखं करून राहिले. नालायक लोक आहेत आणि ते नालायक तुम्ही केलं. कोणी मी तुम्ही मी काय केलं? तुमचा बाजार सस्ता सोडला तुम्ही. अहो मी काही बोललीच नाही. मी आता प्रेमाने म्हटले मटण बनवलं. मी काय म्हणतो, 2 दिवस इकडं मागच्या वेळेस आल्यावर एकीकडून जावाईन एकीकडून येईन मधी. अरे ही काय तुमची लायकी आहे? मामा माझ्या डोक्यात तसं काहीच नव्हतं. तुमचा गैरसमज काढून टाका. म्हणजे मी अज्ञान आहे? नाही हा. मग आता प्रेमापोटी मी मटण बनवून दिलं. एकाला बोंबला चटणी आवडत होती, अंड्या चटणी दिलं बनवून. मग काय झालं? मग तू कोणची एवढी शुक्र लागून गेली? म्हटलं तुम्ही एवढं खाता पिता लाल गळसोक टाटात, हम्म. तरी तुम्ही नाहीच म्हणता. खातो म्हणजे एवढंच काय लई चविष्ट राहत आहे असं नाही. भूक लागल्यावर का माणसाला काही चालतंय. थोडं तिखट आंबट बी चालतंय भूक राहते म्हणून. हा का? हा मग तुम्हाला काय मी उपाशी ठेवते का काय? काहीच नाही बनवून खाऊ घातलं का आज? विषय तो नाही मी म्हणत, बनवती हा. पण मग ते जेवढे नवसतात बा, लय हाताला चव आहे, लय हाताला गोडवा आहे. मग तसा गोडवा तर काय एवढा आपुलकीसारखा वाटला नाही. आपलं रोजचं जेवण आहे त्याचप्रमाणे आहे ना. आपण मग आता चव त्यांना काहीतरी वेगळी राणीची रोजची, माझी कधीतरी चव हाताची खाल्ली म्हणून म्हटले. ते एवढं काय तुमच्या डोक्यावर पाणी पडला? म्हणजे हा विषय घेऊच नको का? जाऊ द्या तुम्ही ना माझ्या संग डोकं लावणं सोडून द्या. हां जाऊ द्या तिकडं. तुम्हाला काय करायचं करा. हा. मला माझे काम धंदे बघू द्या. बरं कामधंदे पाहायचे आणि राणीच्या गावाला जायचे, हा विषय माझ्या कानावर यायला नको. बर माझी पोर तिकडे देते सोडून मी, आणि तुमच्या जो भाकरी तापत बसते. मी घेऊन येईल खत वाटल्यावर. पण बाकीचा विषय घेतला ना मग माझ्या इतका वाईट मीच. हा उठपळ तिकडं जावा इकडं इकडं काय काम आहे आपल्याला लोकांच्या घरी जायचं. बाई ना आता आहे ना, तुझ्या नवऱ्या जरा समजून सांग. आम्ही त्यांना समजवते मी, पण आता घडी घडी ना माझ्या मायला बोलवू नका. डोक्याला ताण होतं. माझे बाबा चांगले नाही. सामा राणी आली ना. हा आहे आहे. म्हणजे काय मी भूत आहे का? चिमटा घेऊन पाहिलं म्हणलं, मला स्वप्न तर नाही पडून राहिलं. अरे मला 2-4 वेळेस स्वप्न पडले होते. राणी येते उठून पाहत होत काय. हा बरं आली का? आता आहे हा. ना, ते तू आज सासर लय बेकार, लय नालायक लय नालायक. हा का? बरं थांब पहिले घरातून जाऊन येतो. अरे जा सर ना, काय दमजलं करा का तुम्हाला? लय दिवस झाले ना. नाही नाही, जा आपण लगेच तयारी करा. हा म्हणजे काय होईल माहिती काय, हा तिच्या डिलेवरीला ना तुझ्या सासूला बोलून. हा का? ती अडकून पडेल ना मग. कोणची? ती अडकून पडेल ना डिलिव्हरीला म्हणल्यावरती. हा 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 तेव्हा बोला. हा? हा डिलिव्हरी वेळेस बोला. हा आता येणार नाही माझी माय. हा माझी माय आता येणार नाही. डिलिव्हरी येईल ना.
डिलिव्हरीला फक्त 15 दिवस ठेवणार आहे मी. 15 दिवस लय झाले. अरे 15 आम्हाला खायला भेटेल. 15 दिवस म्हणजे 15 वर्षच ठिकाण झाले. हा तू बसा ना दादा, बसा ना हा बसा तुम्ही बसा. मी काय तो आता बसायचं नाही, हा तुम्ही जागाड्या. हा का तुम्ही करा आराम मग. हा आम्ही येतो करा थोडं काम आवरून येतो. हा मग लगेच आहे ना स्वयंपाक करायला तर लय पोट खवळलेलं दादा, लय खवळलेलं लय इतकी. नाही तो जेवढा खवळलेला आहे ना तेवढा थंड करून घ्यायचं आता. चाल ना लवकर, पाहते काय तोंड पाहते, पिशी घे दर मी धरा आता ती मी धर. लागली ना दाखवायला. हॅलो ये गेले मजा करायला, मी पाहतो टाकाबाका बाहेरून तर काय आहे ते बरं ते ना येईनच काहीतरी डोकं लावायला लागू. आता नाही लवकर बाहेर येते ती त्याच भरत नाही येणार. लय खाकुळेला येतो चांगला वरपू खायचं आता. आता आपलं काही नशिबातच नाही. आता घेतो पडून आवरा रे पटापट. ए बापू चाल पटकन चाल ना. एवढी कसली घाई तुम्हाला? अगं, लय दिवस झाले ना. लय दिवस काय लय दिवस? हा मग एवढे दिवस कोण थांबत असतं का? हं बरं मग सांग ना, काय? तुला झोप यायची का तुला? हा मग मी झोपली होते. यायला तू आहे ना, तुला नुसते काय म्हणा आता तुला. हं इकडे मी नुसतं पलट्या खायचं माहिती, झोपच नव्हती येत. तुम्हाला आहे ना झोप नव्हती येत असं नाही, तुम्हाला माझ्या माईची आठवण येत होती. नाही विसरलो आता मी. आता माझ्या डोक्यात असं काही राहिलं नाही आता. तुम्ही मला येडत ना काढू. नाही ते दादा ते करायचं माझं नाही. मला आपुलकी होते तुझं मामीची. हं मामी मटण किती भारी बनवत्या. मटण मी नव्हती बनवत ना, मला येतच नव्हतं. तू शिकली का आता? शिकली का आता? मला येते भाजी, हं मला येते. नाही पण आता व्यवस्थित बनवलं शिकली का? हा आता व्यवस्थित. हं हा बनवशील ना आता मग व्यवस्थित? एक काम कर, मलाही बनवून देत जाय आणि दादाला बरा सवाडीत जाय. आम्ही त्यांना पण बनवून देईल. हा. आणि मी तुम्हाला आता सांगून देते, आता याच्या पुढं तुम्ही माझ्या माईचं नाव पण तोंडावर घेतलं तर तुमचा नडीचा घोट घेईल घोट. नाही ग नाही मी केवढं खराब आहे काय? हम्म हं ते काय झालं माहिती आहे का, मामीला जीव लावायचा मला. त्याने त्या रस्सा वाढला, मटण वाढलं, अंड्याचं आमलेट करून द्यायच्या. त्याच्यामुळे मला लई भारी वाटायचं. म्हणून मला वाटायचं मामी जाऊन नाही, बाकी नाही दुसरं काही. तू याकडा अर्थ लावला काहीतरी. पाहिलं हो मी तुम्हाला, तुम्ही पण आणि दादा पण काय मागे पुढे फिरत होते. ठीक आहे. हं? मला डायरेक्ट बाबा काय बोलले माहिती, फारकती घेऊन घेऊन फारकती. बापरे हा. डायरेक्ट फारकत घेऊन हा टाकलं. असे डायरेक्ट असे बोलले मला. नाही, तर मग आता मी नाही जाणार भाऊ तिकडं. मी जाणार मी राहू का जाऊ का फारकती देऊ? नाही का असं नको. तू राही ना तू राहायची किती फारकत नाही. आता बमा ते हातात घे, हात दे हातामध्ये. लय दिवसात हातात जायला भेटला नाही काय नका धरू. माझ्याकडे मला माहित तुम्हाला मायाची आठवण. म्हणजे. नाही मला फक्त मटणासाठी आईची आठवण येते, बाकी नाही दुसरं काही. खरं का? येडे एवढी सुंदर बायको असताना तू आज काय कसली विचार सुंदर करते? मी काही मग. नाही काळी काळी का ना तू माझी आहे ना. हं आपलं ते आपलं राहतं. हा ना. मग मी आता नाही पाय कान धरतो पाय. उठ बसा का? उठ बसा का? किती काढू? 10 बसता नाही येत ना मला. चड्डी फाटल ना माझी अंडरपॅन्ट फाटल ना. ती आहे ना लय दिवसात तू नाही कडक होऊन गेली. तू नव्हती ना धुवायला. मी जाऊ का? कुठं नाही नको जाऊ नको ना मग आता. तुम्हाला तुमची चड्डी धुवायची सुद्धा आव नव्हती का? मला सांगू राहिले अजून. जाऊ दे आता ना असं करू, त्या जुन्या अंडरपॅन्ट फेकून देऊ आपण, नवं घेऊन अरे. अरे बरं मी काय म्हणतो, काय राग जेवण करायचं का? अगे जेवण पाहता येईल नंतर. किती वाजले? जेवणाचं हा पाहून मी तिथं होती तरी मी तुमची काळजी करायची, जेवले का जेवले. पण मी बाबांमुळे फोन नव्हती लावत. मला बाबांचा स्वभाव स्ट्रिक आहे. बरं आता गेलं तुझ्या डोक्यातलं सगळं गेलं का? हा सगळं गेलं. आता काही नाही ना. नाही चाल मध्ये चाल पटकन चाल लगेच स्वयंपाक बनवू आपण.